सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आता तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. हा डे 3 आहे आपला. पण असा विषय झाला की सकाळ सकाळच पाऊस एवढा यायला लागलाय की आता कळलं नाही की बाहेर कसं पडावं. हा दिसत नाही आहे ते कॅमेऱ्यात, पण रिमझिम रिमझिम चालू आहे. पण जावं तर लागेल आता. सगळ्या गोष्टी परत करत कराव्या लागतील. पण असू देत, काय नाही, सगळेच दिवस सेम असतील तर काय मजा नाही त्याच्यात. सो थोडासा क्रेंज हा पाहिजेच. सो तुम्ही एन्जॉय करा. आपण हा व्लॉग असाच कंटिन्यू कंटिन्यू करूया. बघूयात आज काय काय होतंय. गाईज लिटरली एवढा पाऊस यायला लागलाय की आता मला हे असं पॅक होऊन जायला लागते. जाऊ दे, असू दे. पण तुम्ही पाऊस बघा. आता हे कंटिन्यू रिमझिम रिमझिम चालली, त्यामुळे आता पर्याय नाही, असं पॅक होऊनच जावं लागेल. आता जातो मी स्ट्रगल करत करत हळूहळू हळूहळू गाडीवरती. सो बाय, भेटूयात थोड्याच वेळानंतर, 5 नंतर. सो गाईज, वेलकम बॅक. फायनली फायनली आम्ही परत ब्लॉगिंगला सुरुवात केली. आणि दिवस एंड होता आम्हाला व्हिडिओ सुरू करता करता. कारण जाऊ द्या, आता ते नको सांगायला, ते लय लय काम आहेत आमच्या मागं. पण असू द्यात, इथं आलं की आणि या व्यक्तीपाशी आलं की एंटरटेनमेंट सुरू होणार आहे परत. आणि 1-2-3 आता हे तास पुढचे एवढे भारी जाणार आहेत लाईफ मधले. आता सध्या तरी चाललोय आम्ही. त्याच्या कुठे जायचंय? चहा प्यायला. चहा. चला, दरवेळेस सारखी सुरुवात तर झाली आपली बोर आता सारखी चहाने. सो आता सध्या तरी चाललोय आता चहा प्यायला. आणि चहा प्यायल्यानंतर ना पुढे परत ना मला बघू आता व्हिडिओ बनणार आहे का नाही आज संध्याकाळचा, म्हणजे इन्स्टाचा व्लॉग तर बनणार आहे. तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. व्लॉग बनणार आहे, व्लॉग नाही बनवणार. जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करताय तोपर्यंत नाही बनवणार. वाईन शॉप पाशी किती गर्दी आहे. आणि एकदमच असं गाडी तू कुठं चाललाय असं अपोजिट साईडनी? अपोजिट साईडनी का चाललाय? या साईडच पडली ना गाडी, प्रॉपर चुकी आपली म्हणून आपल्याला लय हाणतील. काय तर काहीच, कशात तुम्ही, कसा गेला तुमचा दिवस? माझा तर गेलाय जरा जरा कामात. पण आता इथनं पुढे 3 तास मस्त जातील, झोप पण आहे. बाहेर जातील. काय करू नाही, झोपून नाही गेला पाहिजे दिवस. झोपून नाही गेला पाहिजे. बाकी कसं पण जाऊ दे. ट्रॅफिक वेस्ट ऑफ टाइम आहे, काहीच बनणार नाही. ट्रॅफिक बघ, ट्रॅफिक. ड्रायव्हर हेवी. गाडी कसं दाखवतो. हा, ते दाखवायसाठीच लॉक चालू केलाय. तू गाडी कशी करतो? काल पण आमच्या कंपनीचे एम्प्लॉय दोन आहेत. मग तू पण तेच आहे. आमच्या कंपनी माझी शिफ्ट संपली, माझा संपला विषय. मी आता कोणाचा एम्प्लॉय नाही बाई. अरे तू हलू नको भाड्या. हलू नको नाही राहिलं. आमची थांबायला लागणार आहे आता. तो काही आम्ही सगळ्या नियमांचे पालन करतो. हेल्मेट नाही, लायसन नाही. हेल्मेट नाही, लायसन नाही, पण तरी पण तो काय यार अशा. मी सांगतोय त्यांना की रूल पाळतोय आम्ही, यांच्या पुढे जात नाही आम्ही. त्यांनी सांगितल्याशिवाय जात नाही. हा आहे आमचा पेन्सिल चौक, जो की आता जरी गर्दी गर्दी वाटत असला ना मला, तरी पण इथं आमच्या खूप साऱ्या मेमोरीज आहेत. आपली कॉलेज लाईफ आमची इथे गेली, याची पण माझी पण. तर तुम्ही बघू शकता इकडून असा काहीतरी व्ह्यू दिसतो मस्त पैकी सुंदर. पावडर लागली आहे कॉम्प्लेक्स. ए जा जाऊ. गोरा दिसतोय अशा. कुठली पावडर लावली? आणि सुंदर असा व्ह्यू दिसतोय इकडून पण बघू शकतो. वेट हे ट्रॅफिक बघून मला एकच लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मला एकच गाणं आठवतंय. चलो जाने दो अब छोड़ो भी. तर काही फायनली आम्ही निघालो, रेस मध्ये उतरलोय आता आम्ही इथून. आणि यश यार हळू घे. तर आपल्याकडे दाखवायला. अरे त्यांची कसली चुक आहे? आपण आलोय मधून, त्यांची कुठली चुकी आहे? अवघड आहे बाबा. हा रोड आहे आमच्या कॉलेजला जायचा, जाकी रोडने आम्ही रोज 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 सायकलवर चालत, जिथे की आम्ही आता रूम मधून आलो ना तिथून रोज चालत जायचो, सायकलवर जायचो. पण त्या टाइमचे मेमोरीज किंवा काय या गाडीत पण मजा नाहीये एवढं बरं. त्यावेळेस यशा नव्हता त्यामुळे जास्त मजा यायची, कारण माझे ते कॉलेजवाले मित्र माझ्यासोबत होते रूम मध्ये, रूममेट्स. त्यांच्यासोबत असले भारी दिवस होते यशा, तुला सांगतो. तो आल्यापासून आता बोरिंग झाले. वाट लागले मी आल्यापासून. वाट नाही लागली बाई. आम्ही आमचं ड्रीम जगायला लागलोय. तुला राहायचं नाही तुला एवढं तोंड मी चांगलं बोलायचं म्हणजे मला नाही पटत. तुम्ही बघू शकता हे बायोटेकचं कॉलेज आहे समोर, आणि इथून इकडं लेफ्ट घेतलं की आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आता हे वेगळं झालंय सगळं, बिल्डिंग्स वगैरे एवढं खूप काही चेंज झालंय. हे होतं सीसी, तिथे की आम्ही
दाबेली खायला यायचो आणि खालचा झेरॉक्स वाला बंद असला का नाही मग इथं झेरॉक्स यायचो कारण इथं महाग होती जरा. तिथं मला वाटतं रुपयाला पाटपूट भेटायची आणि इथं महाग होती. माहित नाही 2 रुपयाला असेल पण तेवढा आमच्याकडे पैसेच नव्हते रे. आता बी नाहीत पण तेव्हा तर बिलकुल बी नव्हते त्यामुळे आम्हाला तसं राहणं इम्पॉर्टंट होतं. हा रोड आहे भाई आमच्या कॉलेजला जायचा. सिरियसली असला भारी दिसतोय. तेव्हा नव्हतं एवढं भारी. फोटो काढ की आता एवढं भारी केलंय. आणि हे आमच्या कॉलेजचं गेट आहे तिथं की बघू शकता. लय मेमोरीज एवढं मेमोरीज येत नाही तर मला सभ्य खूप सारे मेमोरीज आहेत. कॉलेज लाईफ मध्ये तुम्ही जगायची सोडू नका. 2 गोष्टी लाईफ मध्ये प्लस मायनस होत राहतील पण कॉलेजला एन्जॉय करा. हे गेलेले 4 वर्ष तुमच्या लाईफ मध्ये कधीच येणार नाही. फक्त रिग्रेट राहतं परत ना की बाबा मी केलं नाही म्हणून. सो खूप सारी मजा करा आपल्या आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत ना एन्जॉय करा. आणि अभिमन्यू कॉर्नरला अरे थांब की काकूनकडनं शर्ट घ्यायचा आपला. काकून विचारतो शर्ट झालाय का नाही पण पैसे नाहीत. माझे किती रुपये? 60 रुपये. उधारी देऊन हा उधारी. आम्ही टाकलाय शर्ट इस्त्रीला. त्या दिवशी काकूनी लग्ना दिवशी दिला नाही एन टाइमला. आज घ्यायचा का नको? आता नाही लागत पण घेऊन जाऊया. नको राहू द्यायचा परत घेऊ. चल यार कन्फ्युज करू नको चल. पहिली गोष्ट मला कन्फ्युज. आता तुझ्या जीवनात एवढा कन्फ्युज झालाय मी काय कन्फ्युज केलं. चल तिकडे तिकडे. सो नको आम्ही आता कॅन्सल केला शर्ट कारण आमच्याकडे पैसे होते. यार हळू घे यार सिरियसली. असं पाडीन तुला. हा आहे अभिमन्यू कॉर्नरला जाणारा रोड. इकडं सगळं चेंज झालं. एवढं सुंदर सुंदर झालंय. माहोल काय दिसतोय पण एक नंबर. काहीच तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो असं सुंदर झालंय ना. आधी पण सांगितलं त्यामुळे पावसाळ्यात लॉगिंग सुरू करण्याचं मला एवढं बेनिफिट आहे की एवढं सगळं व्ह्यू दाखवू शकतो मी मस्त पैकी. असं एकदम सुंदर असं मन एकदम असं कसं असं प्रफुल्लित होते. नाहीतर ते उन्हाळ्यात बाय इतकं बोर झालं असतं की मला बनवूच नसतं वाटलं. सुंदर झालंय बघ की इकडे बिल्डिंगचं काम झालंय. जाऊन येतो योगित अर्धे दिवस झाला आलो नाही जाऊ. कोण काकू? ऑल क्लिअर झाल्याबद्दल जाऊन येऊ की पुढे. बाई यश झालं आमचं ऑल क्लिअर. आणि काकूंना आम्ही आता काकूंना काय देणार आहे आपण? काकून पेढे बी नाही झाडात कुठं मला बाहेर गाडी बघ. गाईच तुम्हाला एक झाड दाखवतो असं सुंदर फुल आहेत ना. ते बघू शकता तुम्ही. यशा दोस्त भाई चावतेच बरं का तिकडे बी दोस्त. यशाचे मित्रमंडळी होणार आहे. तर आता मी तर इथून गेलो का पुढे गाईच पुढून गेलो की आम्ही इथं आहे आता. कोण आहे? माझ्या जुनी रूम. ओके यशची जुनी रूम आहे इकडं. तिथं आलोय आम्ही आता. फायनली आलोय आम्ही कुठेतरी इथं. तिसरा मजला दिसते का? तिसऱ्या मजल्यावर तिसरा मजल्यावर जायचंय का आपल्याला? नाही बाबा. मग काय आलोय आपण इथं बाहेरून? अरे रूम दाखवायची होती ना माझी. यशची जुनी रूम आहे. इथं यश राहायचा कुठेतरी 3ऱ्या मजल्यावर. योगी इथून दिसते बाल्कनी आमची. कुठून? बाल्कनी दिसते दाखवली. जाऊ दे यार काय लय बोर केले आणि मला वाटलं कोणतरी भेटणार आहे एवढ्या लांब आणलं. सो जातो आता आम्ही पुन्हा परत कनेक्ट करतो तुम्हाला रूमवर गेलो की. ताईला कुठं जायचं भारी व्ह्यू इंडिकेटर का? दीदीने इंडिकेटर तर दिलाय आपल्या लेफ्ट साईडचा. माहित नाही आता कुठल्या साईडला जाणार आहे. नाही अशा हुशार आहेत ते लेफ्ट साईडला चालले. काय सुंदर दिसतंय सगळं. सगळीच एका चहाच्या नादात आम्ही जवळपास लय टाइम बरबाद केला आमचा. आणि ह्या पोराची दररोजची नाटक आहेत की इथं आलं की मी सुचतो ह्याला फिरायला जायचं चहा प्यायचा. पण आता जायचं आम्हाला रूम मध्ये ह्याच्या. हा म्हणतो की तू तुझ्या त्यांच्या काकाला बघून माझी फाटती बाहेरच आहे. त्यांच्या काकांना बघून फाटती की बाबा मी आज जाईन नाही असं म्हणतो. दंगीन लागेल गेला तुझा काका मला सांगते कोण आहे? आता उभी गेला आणि सगळीच गेली. हे त्या दिवशी हे म्हणतील त्या दिवशी तर लपत लपत गेलत. ये इकडे फिरून येऊ आपण. फिरून आता काही नुसतं सगळं फिरवण्यातच जाईल. आमचा सगळा टाइम फिरण्यातच चाललाय. व्हिडिओ तर बनवू. हा ब्लॉग त्यांना आवडतोय. ब्लॉग अख्खा एक दिवस 15 मिनिटाचा. सौरभ जोशीचं नको सांगू. सौरभ जोशी तू काय सौरभ जोशी का? मी काय सौरभ जोशी का? फायनली गाईज आम्ही बनवला एक व्हिडिओ अफोर्ट प्रयत्नानंतर. आणि हा आमचं तुम्ही बघू शकता इथं आशिष भैया. आणि असा थोडासा विचित्र अवस्थेत बसलाय. सो त्यामुळे तुम्ही त्याला इग्नोर करा जरा. पैशाचा मामला लय टेन्शन. पैसा पैसा नुसता पैसा बाकी काय हो.
आणि यश आलंय. काय यश बनला का? ओके. सो आता जाऊया तिथून, मला घरी जायचं आहे. सो गाईज फायनली मी आता 9 वाजता घरी पोहोचले. सकाळी 6ला हा माझा दिवस चालू झाला, 7ला मी घरातनं बाहेर पडले, 8 वाजता आय थिंक. त्यानंतर आत्ता घरी आले. पण असं त्या फुल लॉट्स ऑफ मेमोरीज घेऊन मी वापस आले. आणि एक कंपनीकडनं गिफ्ट भेटले, तुम्हाला दाखवतो. ते मिठाई आहे याच्यात, 16 इयर्स ऑफ एक्सलन्स भारत फोर्ज. छोटे छोटे मुवमेंट जगायला पाहिजेत, कारण नंतर ना कधीतरी मी हे व्लॉग्स बघेल माझे, जेव्हा की जीवनात मी खूप पुढे जाईल, त्यावेळेस मला आठवतं की मी त्यावेळेस काय काय दिवस जगलो होतो. सो एवढा एक्झॉस्ट झालं, एवढा एक्झॉस्ट झालं की माझ्या आता अक्षरशः एवढी पण एनर्जी नाही आहे. पण असू द्या, मी जेवण करून नंतर परत कनेक्ट करेल. लाईट नाही आहे, थोडंसं समजून घ्या, कारण 6 ते 10 पर्यंत आमच्या गावाला लाईट नसते. सो तोपर्यंत एन्जॉय. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ मी आजचा इथेच संपवतोय. खूप खूप हॅप्पी राहा, तुमच्या फॅमिलीसोबत खूप सारे मुवमेंट एन्जॉय करत राहा. जेवढं तुम्हाला खुशी देता येईल लोकांना तेवढं खुशी देत राहा. आणि माझ्यासाठी जर तुम्हाला काय करायचं तर फक्त एक गोष्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. एक लाईक, एक सबस्क्राईब, एक कमेंट आणि खूप सारं शेअर करत राहा. तर नक्कीच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.